अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। आजच्या या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत, आजच्या या कलियुगातली सर्वात मोठी अडचणीची गोष्ट म्हणजे लग्न जमणं। बघा, आत्ताच्या मुलांचं लग्न जमणं किती कठीण झालं आहे आणि याच गोष्टीचा उपयोग करून बघा हे निरूपण खास त्यांच्यासाठी आहे की ज्यांचं अजून लग्न जमलेलं नाही, जमायचं आहे, त्यांनी सुद्धा ऐकायला पाहिजे। आणि ज्यांच्या मुलांचं लग्न जमायचं आहे त्या आईवडिलांनी सुद्धा हे निरूपण खास तुमच्यासाठी आहे। आयुष्यामध्ये आपण हे जीवन जगत असताना अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं, समर्थ सांगत आहेत। पण जर बघा आपल्याला मिळणारी पत्नी असते, आपली बायको असते, तर ती आपल्याला संसारामध्ये चांगली भेटली नाही, आपल्या हाताला हात देणारी मिळवणारी भेटली नाही, तर आयुष्यामध्ये माणसाची अधोगती असते ना, ती निश्चितच होते। बघा, असं म्हणतात एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे बघा त्याच्या हाताला हात धरून चालणारी एक स्त्रीच असते ना, भाग्यवान स्त्री असते। पण तीच स्त्री बघा त्याला चांगलं त्याच्या योग्यतेनुसार भेटली नाही तर त्याची अधोगती व्हायला सुद्धा वेळ लागत नाही। म्हणून समर्थ सांगत आहेत की बघा लग्न करताना या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत। म्हणून हल्लीच्या काळामध्ये या कलियुगामध्ये मनुष्य आहे ना, फक्त चेहऱ्याकडे सुंदरता बघून लग्न करतो आणि मग लग्न झाल्यानंतर काही दिवसातच घटस्फोट होऊन जातो। म्हणून अगोदर लग्न करण्याच्या अगोदर या गोष्टीचं पालन या मनुष्याने करायला हवं। तर बघूया अशा कोणत्या स्त्रिया आहेत की त्यांच्याशी लग्न कधीच करू नये। एकदा एका जंगलामध्ये झाडाच्या फांदीवर एक पोपट आणि मैना यांची जोडी बसली होती आणि पोपट मैनेला काय म्हणतो, मैना आजचा काळ खूप बदलला आहे। मैना म्हणू लागली, काळ का बदलला आहे असं तुम्हाला का वाटतं बरं? तेव्हा पोपट म्हणतो, मैना राणी, काळ इतका बदलला आहे की आजच्या स्त्रिया मुली खूप स्वार्थी झाल्या आहेत। कारण महिला आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार असतात। बघा, स्त्रिया स्वार्थापोटी अशा गोष्टी करतात ज्या त्यांनी कधीही करू नयेत। मैना म्हणते, मी तुमच्याशी सहमत नाही, स्त्रिया स्वार्थी कशा असू शकतात? तुम्ही आमच्या स्त्री जातीबद्दल वाईट बोलत आहात। पोपट म्हणतो, नाही मैना, मी म्हणतो त्यावर तू विश्वास ठेव। तेव्हा मैना म्हणते, नाही स्वामी, तुम्ही जे बोलता त्यावर माझा विश्वास बसत नाही। तेव्हा पोपट म्हणतो, बरं मैना, तुमचा विश्वास बसत नाही ना, मग मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि ही कथा ऐकल्यानंतर तुमचा विश्वास नक्कीच बसेल। तुमची स्त्री जात किती स्वार्थी झाली आहे आणि त्यांच्या स्वार्थासाठी ती खूप चुकीची गोष्ट करायला तयार होते। तर मग मैना म्हणते, ठीक आहे स्वामी, आधी तुम्ही ती गोष्ट सांगा आणि मग सिद्ध करा आमची स्त्री समाज स्वार्थी आहे की नाही। बघा, मग तो पोपट आपल्या मैने राणीला गोष्ट सांगायला सुरुवात करतो। पोपट म्हणतो की एकदा एका शहरामध्ये 3 मित्र राहत होते। बघा, ही गोष्ट आयुष्यामध्ये बघा तुमच्या कामी येणार आहे, उपयोगी येणार आहे। त्याच्यामुळं सर्व भक्तांनी अतिशय मन लावून ही गोष्ट ऐका। बघा, एकदा एका शहरामध्ये 3 मित्र राहत होते आणि एका राजाचा मुलगा होता, तो राजपुत्र होता, आणि एका व्यापाऱ्याचा मुलगा होता आणि दुसरा सावकाराचा मुलगा होता। 3 मित्र होते, तिघांची ही खूप घट्ट मैत्री होती, कारण ते तिघेही एकत्र शिकले होते। बघा, आणि एकत्रच मोठे सुद्धा झाले होते। राजाच्या मुलाचा विवाह झाला होता
आणि एक दिवसाची गोष्ट होती. तिघे मित्र राजाच्या बागेत फिरत होते. तेव्हा राजपुत्र आपल्या मित्रांना म्हणतो, भाऊ, आपण उद्या माझ्या सासूरवाडीला जाऊ माझ्या बायकोला आणण्यासाठी, कारण बरेच दिवस झाले आणि माझी बायको माहेरी गेली आहे. म्हणूनच आम्ही उद्या तिच्या घरी जाऊ आणि तुम्ही आमच्या सोबत या. मग दोघेही म्हणाले, भावा, तू तुझ्या सासूरवाडीवर गेल्यावर वाड्यात आरामात झोपशील, पण आम्ही कुठे जाणार. बघा, तेव्हा राजकुमार म्हणतो, माझ्या भावांनो, तुम्ही काहीतरी मार्ग शोधा आणि मग ही फक्त एका रात्रीची गोष्ट आहे. तुम्ही रात्र धर्मशाळेत घालवा आणि सकाळी मी बायकोला घेऊन येईल. मग आपण आरामात घरी राहू. बघा, राजकुमाराचं हे म्हणणं ऐकून त्याचे दोन्ही मित्र, सावकारांचा मुलगा आणि तो व्यापाऱ्याचा मुलगा, सहमत होतात. पण व्यापाऱ्याचा मुलगा खूप हुशार असतो. बघा, दोन्ही मित्रांनी होकार दिल्यावर दुसरा दिवस आला आणि दोघेही मित्र राजकुमारासोबत तिथून निघाले आणि वाटेत 3 दिवस लागले. 3 दिवसानंतर जेव्हा राजकुमार त्याच्या सासूरवाडीजवळ पोचतो, तेव्हा तो आपल्या 2 मित्रांना सांगतो, भावांनो, इथे एखादी धर्मशाळा शोधा आणि त्या धर्मशाळेत रात्र काढा. मी माझ्या सासूरवाडीला चाललो आहे आणि सकाळी लवकर परत येईल. बघा, एवढं बोलून बघा राजपुत्र आपल्या सासूरवाडीच्या घरी निघून जातो आणि इकडे सावकाराचा मुलगा आणि व्यापाऱ्याचा मुलगा धर्मशाळेच्या शोधात निघतात. शोध घेत असताना त्यांना एक धर्मशाळा दिसते आणि जेव्हा ते धर्मशाळेजवळ पोचतात ना, तेव्हा त्यांना दिसतं की येथे खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम आहे आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था उत्तम आहे. जेव्हा ते धर्मशाळेच्या दारामध्ये पोचतात, तेव्हा तिथे त्यांना एक वृद्ध स्त्री दिसली आणि ते त्या वृद्ध बाईजवळ गेले आणि म्हणाले, आई, आम्ही या धर्मशाळेत रात्र काढायला आलो आहोत. आम्ही सकाळी निघू. आम्हाला या धर्मशाळेमध्ये जागा द्याल का, जेणेकरून आम्ही रात्र व्यवस्थेमध्ये घालू. बघा, दोघा मित्रांचे म्हणणे ऐकून म्हातारी म्हणू लागली, बघ बेटा, तुम्ही कुठेही राहू शकता, कुठेही जाऊन रात्र घालू शकता, पण या धर्मशाळेमध्ये राहू नका. मग दोन्ही मित्रांनी विचारलं, का आई? मग म्हातारी म्हणते, माझ्या मुला, जर तू या धर्मशाळेत राहिलास ना, तर तू जिवंत राहणार नाहीस. बघा, म्हातारी बाई सावकाराच्या मुलाला आणि व्यापाऱ्याच्या मुलाला तसेच समजावत होती. तेवढ्यात एक अतिशय सुंदर मुलगी, एक अतिशय सुंदर तरुणी सावकाराच्या मुलाला आत दिसते आणि सावकाराच्या मुलाने जेव्हा त्या सुंदर मुलीला पाहिलं, तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला आणि रात्रभर तिच्याबरोबर राहण्यास तो तयार झाला. तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिच्याबरोबर रात्र घालवण्यामध्ये उत्सुक झाला होता. बघा, इथे म्हातारी समजावत राहिली, पण सावकाराच्या मुलाने ते मान्य केले नाही. सावकाराचा मुलगा मित्राला म्हणत निघून गेला, तुला कुठे दुसरीकडे जागा मिळाली तर राहा, पण मी इथेच थांबणार आहे. बघा, असं सांगून सावकाराचा मुलगा व त्या सुंदर मुलीकडे गेला आणि पोपट मैनेला म्हणतो, बघा, त्या दरम्यान सावकाराचा मुलगा त्या सुंदर मुलीला घेऊन धर्मशाळेच्या आत जातो, पण व्यापाऱ्याचा मुलगा बाहेरच राहतो. तो अतिशय हुशार होता. व्यापाऱ्याच्या मुलाने त्याला थांबवलं, पण तो मान्य झाला नाही. आता व्यापाऱ्याचा मुलगा पुन्हा त्या म्हातारीकडे जातो आणि म्हणतो, म्हातारी आई, तू काय बोललीस ते मला समजलं नाही. तू म्हणालीस की जो या धर्मशाळेत राहील तो मरेल आणि सकाळी जिवंत परत येणार नाही. याचं कारण काय, कृपया सांगशील का मला? बघा, मग ती म्हातारी म्हणते, बेटा, तू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होतास, पण तुझा मित्र सहमत नव्हता. मला भीती वाटते की तो तुला सकाळी जिवंत सापडणार नाही. व्यापाऱ्याचा मुलगा म्हणू लागला, हेच मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे. आई,
काय प्रकरण आहे, मला उघडपणे सांग. तेव्हा म्हातारी म्हणाली, बेटा, ही सुंदर मुलगी जिला तुझ्या मित्राने पाहिलं, जिच्या बरोबर तो आत गेला आहे, ती सुंदर मुलगी एक नागिण आहे. रात्रीच्या वेळी ती स्वरूप बदलते आणि रात्री ज्याच्यासोबत राहते त्याला चावते आणि त्याला मारून टाकते. म्हणूनच मला भीती वाटते, कारण जो गेला तो जिवंत परत आला नाही. बघा, हे ऐकून व्यापाऱ्याचा मुलगा घाबरला आणि म्हणाला, म्हातारी आई, आम्हाला असा काही मार्ग सांग ज्याद्वारे आम्ही आमच्या मित्राचा जीव वाचू शकतो. तेव्हा म्हातारी म्हणते, बेटा, मी तुला तलवार देते. तू त्या नागाला मारलं तरच तुझ्या मित्राचा जीव वाचेल. बघा, व्यापाऱ्याचा मुलगा हुशार होता. तो तयार झाला आणि म्हणाला, आई, तलवार आण. मी जीव गमावला तरी माझ्या मित्राचा जीव नक्कीच वाचवेल. बघा, म्हातारी बाई त्या व्यापाऱ्याच्या मुलाला तलवार देते. तो गुपचूक धर्मशाळेमध्ये शिरतो आणि जिथे त्याचा मित्र त्या नागिणीसोबत झोपला होता तिथे जाऊन तो जवळच एका कोपऱ्यामध्ये बसतो. आणि मध्यरात्र झाली होती आणि मग ती सुंदर मुलगी जी एक नाग होती ती तिचे रूप बदलते आणि सावकाराच्या मुलाला चावणार इतक्यातच त्याचा मित्र तलवारीने त्या नागाला मारतो आणि ती सुंदर मुलगी तिथे मरण पावते. अशा प्रकारे त्याने आपल्या मित्राचा जीव वाचवला आणि मृत सापाला पळंगाखाली लपवून ठेवलं. बघा, त्या व्यापाऱ्याचा मुलगा इतकं काम करून मित्राचा जीव वाचवून धर्मशाळेतून बाहेर येतो आणि बाहेर पडल्यावर त्याला काय दिसलं की एक सुंदर स्त्री जंगलाच्या दिशेने जात आहे. त्याला आश्चर्य वाटलं की ही सुंदर स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कुठे जात असावी. बघा, त्याने तिचा पाठलाग केला आणि त्या व्यापाऱ्याचा मुलगा ज्याच्या हातात तलवार होती, ज्याने सापाला मारलं होतं, तो त्या सुंदर स्त्रीच्या मागे जातो. ती स्त्री चालत एका ऋषीच्या आश्रमामध्ये पोचली आणि तिथे गेल्यावर जाऊन एका साधूला भेटते. व्यापाऱ्याचा मुलगा हे सगळं दृश्य दुरून पाहत होता. जेव्हा तिची निघायची वेळ झाली तेव्हा ऋषींना ती सुंदर स्त्री हात जोडून म्हणू लागली, आज माझी तुझ्याशी शेवटची भेट आहे. साधू म्हणू लागला, ते का? तर सुंदर स्त्रीनं उत्तर देते, आमचा नवरा आम्हाला न्यायला आला आहे आणि सध्या आमच्या घरी आहे. उद्या मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या सासरच्या घरी जाईल. आज नंतर मी तुला भेटायला येऊ शकणार नाही. तेव्हा साधू म्हणाला, तू रोज आमच्याकडे यायचीस, पण आता तू आम्हाला फसवत आहेस आणि तुझ्या पतीसोबत जात आहेस. तेव्हा सुंदर स्त्री उत्तर देते, हो, माझा नवरा माझ्या घरी आहे आणि उद्या मी माझ्या सासरच्या घरी जाणार आहे. आम्हाला क्षमा करा आणि आजच्या नंतर मी तुला भेटायला येणार नाही. बघा, त्या सुंदर स्त्रीचं बोलणं ऐकून साधूला राग येतो आणि संतापलेल्या साधूने तिचे नाक कापते. बघा, नाक कापल्यामुळं तिला खूप वेदना होतात. ती वेदना सहन करत किंचाळत धावत आपल्या घरी जाते. बघा, त्या व्यापाऱ्याचा मुलगा सर्व दृश्य पाहत होता. त्या व्यापाऱ्याच्या मुलाला खूप राग आला आणि रागाच्या भरात त्याने साधूला मारलं आणि त्याला मारल्यानंतर तो लगेच तिथून निघून गेला आणि पुढे एका मंदिरात जातो आणि त्याच मंदिरात जाऊन आत लपून बसतो. आता तो विचार करतो, हे परमेश्वरा, या जगात काय चाललं आहे? आता त्या व्यापाऱ्याचा मुलगा मंदिरात शांतपणे बसला होता. बघा की इतक्यात काही चोर तिथे येतात आणि मंदिराच्या बाहेरून हात जोडून चोर म्हणतात, हे देवी माता, आम्ही चोरी करणार आहोत आणि जर आमची चोरी सहज झाली आणि आम्ही पकडले गेलो नाही तर उद्या आम्ही राजाच्या मुलीला तुमच्याकडे आणून तिचा बळी देऊ. एवढं बोलून चोर चोरी करायला निघून जातात आणि आत बसलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाला चोर काय बोलतात हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो म्हणतो, हे काय, खून होणार आहे
हे परमेश्वरा, हे काय चाललं आहे? बघा, त्या व्यापाऱ्याचा मुलगा विचार करतो, काहीही झालं तरी मी राजाच्या मुलीची हत्या होऊ देणार नाही, असा विचार करून तो मंदिरातच बसून राहिला. बघा, इथे काय झालं, ती स्त्री होती जिचे नाक साधूने कापलं होतं, ती तिच्या घरी पोचली. तिने तिचे रडणं थांबवलं, पण वेदना तिला अजूनही त्रास देत होत्या. तिला वाटलं की जर सकाळी लोकांनी आपल्याला पाहिलं तर ते माझ्याबद्दल काय म्हणतील कुणास ठाऊक. शर्मेनं मान खाली घालावी लागेल. बघा, ती विचार करते की मी या सर्व गोष्टीत माझ्या नवऱ्याला अडकवते. माझ्या पतीनं माझं नाक कापलं असं ती सर्वांना बघा सांगत सुटते. जवळपास सकाळ झाली होती आणि थोडा उजेड होताच ती ओरडू लागली आणि म्हणू लागली, बघा, माझ्या पतीनं माझं नाक कापलं आहे. घरातील लोक लगेच धावत येतात आणि तिच्या पतीला ताब्यात घेतात. राजपुत्राला पकडून राजासमोर हजर राहतात. बघा, राजाला संपूर्ण घटना कळते आणि राजपुत्राला तुरुंगात टाकलं जातं. सर्वांचं लक्ष असू द्या, कारण ही गोष्ट आहे ना, एक पोपट मैनेला सांगत आहे. बघा, आता पुढे काय घडतं. त्याचा व्यापारी जो मित्र होता तो दिवसभर इकडे तिकडे बसून राहिला आणि त्याच बघा आणि रात्र झाली तेव्हा तो त्याच मंदिरात जाऊन लपून बसला. कारण त्याला माहीत होतं की हे चोर राजाच्या मुलीला नक्कीच पकडून तिला परत आणतील, हे तिला नक्कीच मारतील, पण मी त्यांना तिला मारू देणार नाही. बघा, रात्र झाल्यावर तो मंदिरात गेला आणि तलवार घेऊन लपून बसला. आणि मध्यरात्र झाल्यावर चोरांनी राजाच्या मुलीला आणून मंदिराबाहेर बसवलं. ते काही वेळ बसून बोलत होते की देवी मातेनं आमचे शब्द ऐकले आहेत. आम्हाला चोरी करण्यासाठी किती छान संधी दिली आहे. आपण आज बरीच मालमत्ता लुटली आहे. काही वेळ ते असेच बोलत राहिले तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, हे बघ भाऊ, आता त्या मुलीला लवकर घेऊन जा आणि तिचे शीर कापून टाका आणि देवीसमोर तिचा बळी द्या. बघा, त्या चोरांपैकी एकाने राजाच्या मुलीला पकडून मंदिरात प्रवेश केला आणि चोर त्याला देवीची मूर्ती असलेल्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्या मुलीचे शरीर बघा कापणारच त्याआधी व्यापाऱ्याच्या मुलाने चोराची हत्या केली आणि चोराला मारल्यानंतर त्याचा मृतदेह बाजूला ठेवला. त्या चोरांपैकी एक म्हणतो, बघ भाऊ, आपला एक साथीदार गेला आहे, तो परतला नाही, तू जाऊन बघ तिला बळी देऊ शकला की नाही. दुसरा चोर मंदिरात शिरतात व्यापाराचा मुलगा तयार असतो आणि त्यालाही मारून टाकतो. अशा प्रकारे व्यापाऱ्याच्या मुलाने सर्व चोरांना मारलं आणि राजाच्या मुलीचं रक्षण केलं. जेव्हा त्यानं सर्व चोरांना मारलं तेव्हा ती मुलगी निर्भय बनते आणि त्यानंतर व्यापाऱ्याचा मुलगा राजाच्या मुलीला म्हणतो, चल तुझ्या घरी सोडतो. बघा, राजाची मुलगी घाबरली होती. ती त्या व्यापाऱ्याच्या मुलासोबत जाते आणि इकडे राजाची मुलगी त्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या प्रेमात पडते. ती म्हणते की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. बोलता बोलता ते राजाच्या घरी पोचले आणि घराच्या दारात पोचतात व्यापाऱ्याच्या मुलानं तिला नकार दिला. तो म्हणतो, नाही, मी तुझं रक्षण केलं आहे, याचा अर्थ असा होत नाही की मी तुझ्याशी लग्न करावं. मी असं कधीच करू शकत नाही. राजाची मुलगी चिडली आणि म्हणू लागली, तू आमच्याशी लग्न केलं नाहीस तर तुला मी तुरुंगात टाकील. व्यापाऱ्याचा मुलगा म्हणाला, तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर, पण मी लग्न करणार नाही. बघा, मग राजाची मुलगी दारात ओरडते आणि म्हणते, आम्हाला वाचवा, हा माणूस आमची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, राजाची मुलगी किंचाळताना पाहून सैनिकांनी धावत जाऊन व्यापाऱ्याच्या मुलाला पकडून राजासमोर हजर केलं आणि म्हणाले, महाराज, याला तुमच्या मुलीची इज्जत लुटायची होती. तुमच्या मुलीला पकडून घेऊन जायचे होते. तुमची मुलगी ओरडू लागली म्हणून आम्ही तिला वाचवलं. बघा, हे ऐकून
राजाला खूप राग आला आणि त्यानं त्या व्यापाऱ्याच्या मुलाला पकडून तुरुंगामध्ये टाकलं, जिथे त्याने दोन्ही मित्रही उपस्थित होते. बघा, सावकाराच्या मुलाला धर्मशाळेत पकडलं कारण त्याने एका सुंदर मुलीची हत्या केली होती. त्यामुळं तो तुरुंगामध्ये होता. आणि राजपुत्राला राज्याच्या मुलीचा नाक कापल्याबद्दल तुरुंगामध्ये टाकलेलं होतं. बघा, दुसऱ्या दिवशी राजा तिघांनाही दरबारामध्ये बोलावतो आणि दरबार उभारला गेला. आणि सावकाराचा मुलगा त्याला जवळ बोलावून विचारलं, तुझं नाव काय, तू कुठला आहे? तेव्हा तो मुलगा म्हणू लागला, मी सावकाराचा मुलगा आहे. राजा म्हणाला, मला सांग, तू त्या सुंदरीला का मारलंस? बघा, त्या सावकाराच्या मुलाला काहीच माहीत नव्हतं, जे तो राजाला सांगू शकत होता. त्या सुंदर स्त्रीला कोणी मारलं हे त्याला माहीतच नव्हतं. राजानं पुन्हा विचारलं, तू गप्प का उभा आहेस? मला सांग, तू त्या सुंदरीला का मारलंस? बघा, त्या सावकाराचा मुलगा त्यावेळी बोलू शकला नाही. पण व्यापाऱ्याचा मुलगा म्हणू लागला, महाराज, मला मध्येच बोलावं लागलं, याची क्षमा असावी. परंतु त्याने सुंदरीचा वध केला नाही. सुंदरीचा वध मी केला आहे. राजानं विचारलं, मला सांग, तू असं का केलंस? काय प्रकरण आहे? मग तो व्यापाऱ्याच्या मुलाला बोलतो, महाराज, आम्ही एका धर्मशाळेत रात्री राहायला गेलो होतो आणि एका वृद्ध आईनं आम्हाला तिथे राहण्यास मनाई केली होती. ती म्हणाली, इथे राहू नका, कारण जो राहणार तो सकाळी जिवंत राहणार नाही. पण माझ्या मित्राला ते पटलं नाही आणि सुंदर स्त्रीला पाहून तिच्याकडे मोहित होऊन तो रात्र काढण्यासाठी धर्मशाळेच्या आत गेला. मला त्या म्हाताऱ्या बाईकडून समजलं की ती साप आहे आणि ती सापाच्या रूपामध्ये येऊन माझ्या मित्राला चावणार आहे. तेव्हा मी माझ्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी तलवार हातात घेतली आणि जाऊन एका कोपऱ्यामध्ये बसलो. जसे त्या स्त्रीनं, त्या सुंदरीनं तिचं रूप बदलून नागिणीचं रूप धारण केलं आणि माझ्या मित्राला चावायला तयार झाली, मी लगेच त्या नागिणीला मारलं. तुमचा विश्वास बसत नसेल तर आम्ही एक मेलेला साप त्या पलंगाखाली ठेवला आहे. मग राजानं सैनिक तिथे गेले आणि त्यांना तिथे मृत साप दिसला आणि परत येऊन राजाला सर्व हकीकत सांगितली. ते म्हणाले, खरं आहे. राजा आनंदी झाला आणि म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मैत्रीचे कर्तव्य पार पाडलं आहे. राजा सावकाराच्या मुलाला सोडतो आणि त्यानंतर राजा राजपुत्राला बोलावतो आणि त्यानं आपल्या पत्नीचं नाक का कापलं हे सांगण्यास सांगितलं. त्यालाही माहीत नव्हतं की तिचे नाक कोणी कापलं आहे. तोही शांतपणे उभा होता. मग राजाने पुन्हा विचारलं की तुझ्या पत्नीचं नाक का कापलं आहे सांगत का नाहीस? बघा, व्यापाऱ्याच्या मुलाने पुन्हा हात जोडले आणि म्हणाला, महाराज, मला क्षमा करा, त्यालाही माहीत नाही त्यानं आपल्या पत्नीचं नाक का कापलं आहे. बघा, तिचं नाक कोणी कापलं आहे याची संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगतो. तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या मुलाने राजाला सांगितलं की ही मुलगी ऋषीवर प्रेम करते. रात्री साधूला भेटायला गेली तेव्हा ती म्हणाली की उद्यापासून मी तुला भेटायला येऊ शकत नाही. माझा नवरा मला घ्यायला आला आहे. हे ऐकून साधूने तिचे नाक कापलं आणि तिने येऊन पतीला अडकवलं. तिने खूप चुकीचं केलं आहे. राजा म्हणाला, तुझ्या म्हणण्यावर मी कसा विश्वास ठेवू? तेव्हा व्यापाऱ्याचा मुलगा म्हणाला, महाराज, साधूचा आश्रम आहे आणि त्या ठिकाणी सैनिक पाठवा. पहा, मी साधूला मारला आहे. सैनिक जाऊन तिथून पाहून येतात आणि येऊन राजाला सांगतात की महाराज हे खरे आहे. बघा, मग तो राजा त्या राजपुत्राला सुद्धा सोडतो. आता त्याच व्यापाऱ्याच्या मुलाची पाळी आहे, ज्याने राजासमोर आपल्या मित्रांचं प्राण वाचवलं. राजा व्यापाऱ्याच्या मुलाला म्हणतो, तू तुझ्या मित्रांना वाचवलं आहेस, पण आता मला सांग, तू आमच्या मुलीला पकडून तिला का घेऊन चालला होता? तुला तिच्यासोबत गैरवर्तन का करायचं होतं? मग व्यापाऱ्याचा मुलगा म्हणतो,
मला माफ करा, हिने तुमची दिशाभूल केली आहे. काही चोरांनी पकडून तुमच्या मुलीला बळी देण्यासाठी नेलं होतं. मी त्याच मंदिरामध्ये होतो. माझ्या हातात तलवार होती. जसे चोर मंदिरामध्ये तुमच्या मुलीला मारायला आले, मी त्यांना मारलं. ते सर्वजण मंदिरात पडून आहेत. विश्वास बसत नसेल तर शिपाई पाठवून तपासा. तेच झालं. बघा, सैनिक जातात आणि मंदिरात गेल्यावर त्या चोरट्यांचे मृतदेह पडलेले दिसले. तेव्हा शिपायांनी येऊन त्या राजाला सर्व हकीकत सांगितली. महाराज, हे पूर्ण खरं आहे. त्यानं तुमच्या मुलीचे रक्षण केलं आहे. त्याने ना इज्जतीशी खेळ केला आहे, ना चोरीचा प्रयत्न केला आहे. तो व्यापाऱ्याचा मुलगा बोलतो, होय राजासाहेब, मी तुमच्या मुलीला पकडून का घेऊन जाईल? जेव्हा महाराज तुमच्या मुलीला चोरांपासून वाचून घरी सोडायला येत होते, तेव्हा तुमची मुलगी आमच्यावर प्रेम करू लागली आणि लग्नाचा आग्रह धरू लागली. मी म्हणालो, मी हे कधीच करू शकत नाही. तेव्हा ती म्हणाली, जर तू आमच्याशी लग्न केलं नाहीस तर आम्ही आमच्या वडिलांना सांगून तुला तुरुंगामध्ये टाकू. आणि तिने तेच केलं. व्यापाऱ्याच्या मुलाचं बोलणं ऐकून राजाचा चेहरा शरमेने झुकतो आणि मग त्याने व्यापाऱ्याच्या मुलाला सोडलं आणि त्याची माफीसुद्धा मागितली. अशा प्रकारे व्यापाऱ्याचा मुलगा आणि त्याच्या दोन्ही मित्रांना वाचवतो आणि स्वतःसुद्धा वाचतो. आणि तिघे मित्र हसत हसत आपल्या गावामध्ये परत येतात आणि ते पुन्हा तिथे आरामात राहू लागतात. तर बघा, आता तो पोपट म्हणतो, मैना, तुम्ही पाहिला असेल की अशा प्रकारे स्त्री आपल्या स्वार्थासाठी अत्यंत चुकीच्या गोष्टी करायला तयार होते. आता त्या चुकीच्या कृत्यासाठी कुणाला किती त्रास सहन करावा लागला, कुणाच्या जीवाशी खेळावं लागलं तरी काही फरक पडत नाही. बघा, पोपटाचं बोलणं ऐकून मैना गप्प बसते आणि त्यानंतर पोपट म्हणतो, म्हणूनच मला वाटतं की कुवारं मेलं तरी चालेल, पण ही 3 लक्षणं असलेल्या स्त्रीशी कधीही लग्न करू नका. पहिली स्त्री, जिला नवरा असूनसुद्धा दुसऱ्याच्या नवऱ्यामध्ये रस आहे आणि ती दुसऱ्याच्या नवऱ्याला गुपचूप भेटायला जाते. पतीशी निष्ठा बाळगण्याचे कर्तव्य ती विसरून जाते. बघा, ही पहिली स्त्री असते. हिच्याशी कधीच लग्न करू नये. दुसरी स्त्री ती आहे जी स्त्री वेश्येप्रमाणे जगत असते. स्वतःची वासनेची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला स्वतःच्या नवऱ्याचा खून करावा लागतो, तरीही ती करते. सापाप्रमाणे ती आपल्या नवऱ्याला दंश करून मारते. म्हणून ज्या स्त्रियांमध्ये वेश्येसारखी लक्षणं आहेत त्यांच्यापासून दूर राहावं, त्यांच्याशी कधीच लग्न करू नये. पोपट म्हणाला, तिसरी स्त्री ती आहे जिचा जीव कोणी वाचवला आणि अशा परिस्थितीमध्ये ती मदत करणाऱ्याला खोटं ठरवते. त्यामुळे तुम्ही अशा स्त्रियांपासून नेहमी दूर राहा. अशा स्त्रिया नेहमी तुम्हाला नुकसानच पोचवतील. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय? समर्थ सांगत आहेत की मनुष्याच्या आयुष्यामध्ये जर त्याचं आयुष्य घडवण्यामध्ये सर्वात मोठा आईवडिलांच्या नंतर सर्वात मोठा वाटा असेल ना, तर तो पत्नीचा असतो. याच्या आयुष्यामध्ये सद्गुणी पत्नी आणि नवऱ्यावर विश्वास ठेवणारी पत्नी असेल ना, तर त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. पण या 3 गुणांच्या मुलींपासून नेहमी दूर राहा, कारण तुम्ही कधीही कोणत्याच संकटात अडकणार नाही, आयुष्यात कधीच दुःखी होणार नाही आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही रडावं लागणार नाही. पण जर या अशा 3 पद्धतीच्या स्त्रिया जर तुमच्या आयुष्यामध्ये आल्या तर तुमची जीवन प्रक्रिया अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की लग्न करतावेळी स्त्रीचा चेहरा कधी पाहू नये. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे का की बिना चेहऱ्याचीच असेल ती स्त्री करावी, तिच्याशी लग्न करावं? तसं नाही. कोणत्याही स्त्रीचं बघा कान, डोळे, केस, बघा तिचे गुण पाहून तिच्याशी लग्न करायला हवं. ती किती सत्संगामध्ये आहे, किती भक्तिमार्गामध्ये आहे,
किती सद्गुणी आहे बघा. या गोष्टी मात्र आपण पाहतो का? पण जो मुलगा या गोष्टी पाहतो ना, त्यालाच बघा पत्नी चांगली मिळते, बायको चांगली मिळते. म्हणून जीवनामध्ये घाई करू नका. पत्नीच्या बाबतीत, बायकोच्या बाबतीत लग्न करता वेळी कधीच घाई करू नका. कारण देवाने तुम्हाला या पृथ्वी तलावर पाठवलं आहे, तर तुमचं लग्न होणारच आहे. भले एक वर्ष लेट होईल, पण ते नक्कीच होणार आहे. आणि जर तुम्ही समर्थांच्या विचारांमध्ये असाल, भक्तिमार्गामध्ये असाल, तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. योग्य वेळी योग्य वेळ साधून तुमचं लग्न होईल आणि ते चांगल्या मुलीसोबतच होईल. जय जय रघुवीर समर्थ.